नमस्कार, मी अक्षय सातार्डेकर. आपण पाहत आहात स्काय न्यूज टुडे. मालवण शहरात आज एक यादगार ठरावा असा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यास उपस्थित आर्मी जवानही भारावून गेले. स्वराज्य संघटना मालवण, स्वराज्य ढोल पथक, सेवेत संघटना, कोकण वाईल्ड रेस्क्यू संघटना यांच्या वतीने मालवण येथे 58व्या महाराष्ट्र बटालियनच्या आर्मी जवानांचा सन्मान करून देशाचे रक्षण करणाऱ्या या भावांना उपस्थित महिलांकडून राख्याही बांधण्यात आल्या. या सन्मानाने आर्मीचे जवान भारावून गेले. मालवण येथील पोकांडा पिंपळ येथे हा जवानांचा सन्मान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी स्वराज्य ढोल पथकातर्फे ढोल ताशांच्या गजरात आणि एनसीसी कॅडेट्स मुलींनी दिलेल्या मानवंदनेने 58व्या महाराष्ट्र बटालियनच्या जवानांचे स्वागत करण्यात आले. जवानांचे औक्षण केल्यानंतर सौ शिल्पा खोत यांच्या हस्ते जवानांना शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ व मालवण या नावाने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी लायन्स क्लब मालवण आणि मातृत्व आधार फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांतर्फे जवानांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना राख्या बांधून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. यामध्ये सुभेदार जसबीर सिंग नेगी, हवालदार मारुती कांबळे, बटालियन हवालदार मेजर पी.सी. बेहरा, हवालदार राकेश बनसोडे, हवालदार राकेश पटेल, हवालदार प्रदीप पाटील या जवानांचा समावेश होता. यावेळी प्रथमच राखी बांधून घेणारे सुभेदार नेगी हे भावविवश होऊन या प्रेमाबद्दल उपस्थितांचे आभार मानून बांधलेली राखी 1 वर्ष हातावरच ठेवण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. जय हिंद, नमस्ते. मैं सूबेदार जसबीर सिंह नेगी उत्तराखंड से बिलोंग करता हूं और अभी मैं 58 महाराष्ट्र बटालियन एनसीसी में पोस्टेड हूं. आज हमारे खोत सर ने और शिल्पा मैडम ने हमें यहाँ पर मालवण में बुलाया एक कार्यक्रम के अंतर्गत, और इस कार्यक्रम में बहुत इन्होंने हमारा भव्य स्वागत किया, माला अर्पण किया, और हमने जो समारोह से जो संबंधित पदार्पण किया, जो इन्होंने उपहार स्वरूप रखा हुआ था उसका, साथ ही मैम ने और बाकी सभी माननीय गणों ने हमारा स्वागत किया माला पहना के, और बहुत हमें आज अच्छा लगा. हम इस पल में जैसे ये राखी जो हमारे हाथ में आज बांधी हुई है, पूरे लाइफ में हमने कभी ऐसा पल सोचा नहीं था कि ऐसा पल हमारी ज़िंदगी में आएगा, क्योंकि हमने हमेशा राखी के दिन में जो है हम कभी टच में नहीं रहे घर वालों के, और वैसे भी हमारी खुद की ब्लड सिस्टर है नहीं, मतलब खास बहन नहीं है, तो हमेशा इस त्यौहार में हमेशा हमें एक कमी खलती थी, जो कि हर वक्त जो है इस त्यौहार को इस प्रकार हमने कभी भव्य रूप में नहीं मनाया. लेकिन आज के दिन हमने ये त्यौहार इतना भावुक करने वाला पल था कि हमें बहुत अच्छा लगा. पहली बार हमारे को आज इतना इस रक्षाबंधन के दिन में इतना अच्छा फील हुआ है, क्योंकि इस प्रकार से इतनी बहनों ने हमारे कलाई में जो राखी बांधी है, मैं खुद को अपना एक गौरवान्वित महसूस कर रहा हूँ, और बहुत ही अच्छा भव्य स्वागत भी यहाँ के लोकल पीपल ने किया, हमारे कोच सर ने और शिल्पा मैम ने. धन्यवाद. यावेळी शिल्पा खोत म्हणाल्या, जवानांमुळे आपण देशात सुरक्षित जीवन जगत असून देशासाठी लढणाऱ्या भावांबद्दल प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा सन्मान कार्यक्रम घेण्यात आला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, इथे मालवणच्या भर चौकात वादन होतंय, औक्षण होतंय, परत आपले आर्मीचे जवान, मिलिटरीचे, तसेच एनसीसी कॅडेटची, एसकेपी कॉलेजच्या मुली, खोत सर आणि शहरातल्या बऱ्याचशा
प्रतिष्ठित माणसं जी लायन्स क्लब असतील, मातृत्व आधार फाउंडेशन असतील, सेवते संस्था असेल, स्वराज्य संस्था असतील, कोकण वाईल्ड रेस्क्यूची टीम आहे, इथे बऱ्याचशा संस्थांनी तसंच इतर राजकीय अराजकीय सगळ्या लोकांनी उपस्थिती दाखवलेली आहे. मालवण शहरातली इथे सगळी माणसं दिसत आहेत, व्यावसायिक दिसत आहेत, गाडीने जाता माणसं थांबतायत, हॉस्पिटलचे बरेचसे परिचारिका शिष्टमंडळ इथे येऊन थांबले आहेत. कारणही त्याला तसंच आहे. आज आपण इथे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, 78 वर्ष पूर्ण झाली आणि देश स्वातंत्र्याच्या वाटचालीकडे पुढे विकसित होत चाललेला आहे. आणि आजच्या स्वराज्य संघटना जी आमची स्वराज्य ढोलताशा पथक असेल, स्वराज्य संघटना असतील, यांच्या वतीने देशभक्तांचा सन्मान असा आपण एक कार्यक्रम आयोजित केलेला आज होता. 15 ऑगस्टला बरेचसे कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला तो व्यवस्थित जगासमोर का आणायचा आहे, मीडिया समोर का आणायचा आहे, कारण त्याला एक कारण आहे. त्याला प्रत्येक वेळी स्वतःची ऍड करणं किंवा स्वतःला मोठं करणं असं नसतं. आपल्या इथे आपले मिलिटरी, आपले जवान जे देशाची रक्षा करतात ते इथे आम्ही त्यांना खास पाहुणे म्हणून बोलवलं. आमचं अनुकरण म्हणजे या मालवणवासियांचं अनुकरण सगळ्या भारतभर व्हायला हवं. कारण जगाचं रक्षण, आपल्या भारताचं रक्षण करणारे बॉर्डरचे आपले आर्मी जवान असतील, BSF, SRPF सगळे म्हणजे जे जवान आहेत ते स्वतःच्या मनाने या क्षेत्रात गेलेले असतात. तन मन धन तिथे पाहिलेलं असतं. एकतर आपला तिरंगा झेंडा फडकवा किंवा तिरंग्यात लपेटून आणावं, हे दोनच उद्दिष्ट. बघा मी काय म्हणते, लक्षात घ्या. एकतर तिरंगा फडकवायला, नाहीतर तिरंग्यात लपेटून, आणि माझ्या अंगावर काटा येतोय, लपेटून आणण्यासाठी असं त्यांचं ध्येय आहे. आणि यात आमच्या भारताचे आमचे स्वातंत्र्य सैनिक हे आमचे पाठीराखे, आमचे बंधू आमचं रक्षण करतात. मारा पाऊस सगळं सहन करून इथे देशाचं रक्षण करतात. त्यांचा आम्ही सन्मान ठेवलेला होता. त्याचबरोबर रक्षाबंधन उद्या आहे. रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला राखी बांधायला सगळे समस्त मालवणवासी अगदी आवडीने, जसं कळलं तसं आवडीने सगळे आले. याबद्दल मी सगळ्या संस्थांचे, मालवणवासियांचे आभार मानते. आणि आजच्या आपलं उद्या नाली पौर्णिमेचा कार्यक्रम आहे, त्याचंही औचित्य साधून आम्ही सेलिब्रिटी म्हटलं का कोण बोलूया, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाच्या सेलिब्रिटी आमचे जवान, आमचे बंधू, आणि अशी मानसिकता घेऊन आम्ही आमचा एक महिला वर्गाचा जो कार्यक्रम आहे, आमदार साहेबांचं सहकार्य लाभलेलं आहे, वैभवजी नाईक साहेबांचं, तर त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही जे ट्रॉफीचं अनावरण होतं ते त्यांच्या हस्ते केलं. यावेळी ठाकरे शिवसेना, आमदार वैभव नाईक, सौ शिल्पा येथील खोत मित्र मंडळातर्फे आयोजित महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धेच्या बक्षिसांचे अनावरण 58व्या महाराष्ट्र बटालियनच्या जवानांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर, नितीन वाळके, यतीन खोत, बाबी जोगी, किरण वाळके, मनोज मोणकर, महेंद्र माडगूळ, महिला तालुका प्रमुख दीपा शिंदे, रश्मी परुळेकर, अंजना सामंत, नंदा सारंग, NCCचे लेफ्टनंट प्राध्यापक MR खोत, लायन्स क्लबचे अध्यक्ष बाळू अंधारी, सचिव सौ फॅनी फर्नांडिस, सौ वैशाली शंकरदास, उमेश शिरोडकर, मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडवे, सचिव दादा वेंगुर्लेकर, दीक्षा लुडवे, नीना मुंबरकर, तसेच सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या NCC कॅडेट्स मुली व इतर नागरिकही उपस्थित होते. आपण पाहत रहा स्काय न्यूज टुडे.